सुरुवात. पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ लाईन वापरली जाते. लेफ्टी वर्सेस रायटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जेव्हा एखादा लेफ्ट आर्म गोलंदाज ओव्हर द विकेटचा अँगल वापरतो त्याचे बरेच चेंडू आपण पाहतो की बाहेर जाणारे असतात. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने हलकासा स्किट होताना पाहायला मिळतो आहे आणि डॉट बॉलने मात्र या ठिकाणी या सत्राची सुरुवात केली जाते. डॉट बॉल आलाय अजय मराजकी. फार मोठं नाव आहे यंदाच्या हंगामामध्ये. फार चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज आहे. यावेळेस बघा आतल्या दिशेने मात्र चेंडूला वळण दिलं होतं. फळीची इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये आहे. नशिबाची साथ मिळते आणि येतोय या सत्रामधील पहिला चौकार. ऋषिकेश चाळके टीम धवली संघाकडून एक मोठं नाव आहे. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड त्यांच्या नावावरती मात्र नोंदवले गेले. आजच्या दिवसामध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि यावेळेस सुरुवात जरूर केली जाते. बॅकफुटला गेल्यात कट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे. क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. ऋषिकेश चाळकी यांना सामोरं जावं लागलं. बऱ्याचशा वेळा अशा प्रकारचे क्रॅम्प्स येताना आपण पाहतो, परंतु आता मात्र ते सुखरूप आहेत आणि पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी मात्र सज्ज झाले आहेत. संघाची धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. इथे मात्र चांगला फटका येतोय. स्टेप आउट होऊन मात्र या शॉटला अटेम्प्ट करण्यामध्ये यश मिळालं जात आहे. चेंडू अलंग दो कापटने डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल केला गेला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे आणि यावेळेस सिंगल धाव मात्र मिळाली जाते. जरी ऋषी चाळकी यांनी बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड घेतले असले, परंतु ही मॅच महत्त्वाची आहे. करो या मरो की स्थिती आहे. अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारची मॅच आहे आणि मात्र दोन्ही फलंदाजांना आज चालणं फार महत्त्वाचं आहे धवली संघासाठी. यावेळेस देखील ताकदीचा वापर करायचा होता. अगदी स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेतीये, धोक्याची ठरू शकते. अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. ही धाव घेण्याची काही गरज नव्हती, परंतु आपण पाहतोय की दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाहीये. स्वतःच्या पायावरती मात्र कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. पहिला फलंदाज मात्र या ठिकाणाहून होईल रनआउटच्या स्वरूपात बाद.
बॉल डॉट फेकला होता. तदनंतरचे 2 चेंडूवरती 2 चौकारांचा मार त्यांना बसला, परंतु तदनंतर स्वतःचं कौशल्य त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलं गेलं आणि कमबॅक त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच झाला. यावेळेचा बॉल LBW साठी लाऊड अपील केली जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू घरंगत चाललाय, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू फाईनल एक सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. विवांच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि अमरदीप धावली संघाच्या धावा धावफलकावरती, त्या म्हणजे 1 बाद 14 धावा. 1 बाद 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अजय मरासके सारख्या गोलंदाजासमोर 14 धावा घेणं सोपं नाही आहे, परंतु ते सोपं काम केलंय ते म्हणजे या दोन्ही फलंदाजांनी कौतुक करावं लागेल. 2 चौकार आपण ऋषिकेश चाळके यांच्या बॅटमधून पाहिले. तदनंतर शेवटच्या बॉलवरती सुमित चाळके यांच्या बॅटमधून मात्र आपण एक चौकार पाहिला आणि संघ मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. युवा खेळाडू आता मात्र स्वराज यांच्या हातामध्ये षटक सोपवण्यात आलंय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटकाची मात्र सुरुवात केली जाते. पहिला बॉल, यावेळेचा चांगला फटका येतोय. स्टायलिश स्ट्रोक खेळला, अगदी लॉफ्ट केलं होतं बॉलला. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार, चेंडू झालाय फरार, सीमा रेषा पार आणि येतोय चौकार. अजय मरासगे थोडासा एक्सपिरियन्स त्यांचा शेअर करतायत युवा गोलंदाजासोबत, कारण की जिथे त्यांना फटका बसलाय, चौकाराचा मार पहिल्या चेंडूवरती बसलाय, अजय यांनी त्यांना काहीसं सांगितलं आणि मात्र आता ते ऐकून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेचा बॉल होता, फक्त लॉफ्ट केलाय, चिपिंग शॉट आपल्याला पाहायला महत्व आहे. फक्त चिप केलं बॉलला, जास्त ताकदीचा वापर केला नाही, त्यामुळे आपण पाहतोय की डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. झेल घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु एकाने जरी चुकी केली असली परंतु त्या चुकीला मात्र दुसऱ्याने सावरलंय. आपण नेहमी सांगत असतो, घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी आवरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरलं पाहिजे आणि तशा प्रकारचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे. यावेळेचा ताकदीचा वापर केलाय ऑन साइडला, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय. ऋषिकेश चाळके होणार बॅक टू डग आउट.
च्या दिशेने समांतर करतायत, आम्हाला कळवतायत की हा चेंडू वाईड आहे आणि अवतरच्या माध्यमातून संघाच्या खात्यामध्ये मात्र एक धाव ऍड ऑन केली जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 32 धावा डिफेंड केल्या होत्या, म्हणजे या मॅच मध्ये देखील 30-32 धावा एक चांगला टोटल असेल. अपील लाऊड केली जातीये. टप्पा पडल्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटच्या जस्ट वरून चेंडू मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये पोहोचलाय. काय गोलंदाजी आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 6 धावा, परंतु तदनंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त एक वाईडची धाव खर्च केली आहे, ते म्हणजे गोलंदाज स्वराज मरा या गोलंदाजाने. यावेळेस पुरे सरसावून टायमिंग केलंय. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच वरती पोहोचण्याच्या आधीच मात्र चेंडू जमिनीला दान केला. डिरेक्टेड झाली आहे. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी मात्र इथे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना काय थ्रो केला अजय मरासगे, एकदम बुलेट थ्रो. जसा सर रवींद्र जडेजा थ्रो करतात तसा थ्रो त्यांचा पाहायला मिळाला आणि मात्र रनआउट साठी रिव्ह्यू मात्र या ठिकाणी नक्कीच घेतला गेला. चेक केलं जाईल आणि तुम्हाला कळवलं जाईल. यस, इट इज आउट. फलंदाज बाद. गेस झालाय. धावफलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु जर विकेटची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली तर रोहित महाराजगे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक मात्र विकेट हॅट्रिक साठी नक्कीच दिलं जाईल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू केलं जाईल. 3 षटकांची मॅच आहे आणि विवेक महाराजगे मात्र आणखीन एक युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिलं षटक अजय यांनी हाताळलं, एक्सपिरियन्स गोलंदाज. तदनंतर युवा स्वराज यांनी षटक हाताळलं आणि आता विवेक आलेले आहेत. आल्या आल्या मात्र संदेश यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी मात्र चेंडूची पिचिंग बाहेर फेकली होती. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेहमी पाहतो एखादा फलंदाज जेव्हा स्टेप आउट करतो त्याला वाईड लाईनचे चेंडू फेकले जातात, कारण स्टंपिंगचा चान्स तेव्हा क्रिएट होतो. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय गोलंदाजांनी मात्र जसा फलंदाज बाहेर निघाला तसाच मात्र वाईड लाईनचा वापर केला, चेंडू शरीरापासून त्याच्या दूर फेकला आणि त्यामुळेच एक धाव ही मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळाली जाते. अजय मरासगे यांच्या तालमीमध्ये बरेचसे युवा गोलंदाज त्यांनी आपल्या संघामध्ये मात्र तयार केल्यात आणि आता युवांचा भरणा असलेला जय भवानी कुसावडे संघ पाहायला मिळतो आहे. पुनश्च एकदा स्टेप आउट करून मात्र सरळ दिशेने चेंडूला लॉफ्ट केलं जात आहे. चुकी केली आहे अजय मरासगे करून, अशा चुकींची अपेक्षा नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार, नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार समोरच्या टीमला मिळतोय. क्रिकेटमध्ये एका धावेचं गणित फार महत्वाचं मानलं जातं. यावेळेचा फटका, ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटला गेलाय, परंतु दुसरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने पूर्ण जरूर केली जाते. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु आजच्या दिवसामध्ये जर सर आपण पाहिलं तर बरेचसे झेल हे सुटतानाच पाहायला मिळाले. मला तर वाटतं आजच्या दिवसामध्ये जेवढे झेल घेतले नसतील तेवढे तर सोडले गेले असतील, कारण की प्रत्येक मॅचमध्ये 2 ते 3 झेल मी सुटताना आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहिल्यात. त्यामुळे फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला वाढवावा लागेल.
फिल्डिंग युनिट जर तुमचं चांगलं वर्क करेल तर तुमच्या टीमला मात्र विजय मिळेल, परंतु ती फिल्डिंग युनिट त्यांचा चांगला खेळ हा फार महत्त्वाचा राहील. पुढे सरसावून फटका खेचलाय, ऑन साईडला मात्र लॉफ्ट केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा मानस होता जरूर, परंतु एकाच धावेवरती मैदानाच्या आतमध्ये मात्र समाधान मानलं जाईल. एका धावेच्या बरोबरीने संघ पोहोचला जातोय, तो म्हणजे 30, अर्थातच 30 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संदेश चाळके मैदानाच्या आतमध्ये मात्र उभे आहेत. संदेश चाळके आमचे फार चांगले मित्र, आणि संदेश यांनी षटकार मारला तर माझ्याकडून 200 त्यांना दिले जातील. फार चांगले आमचे मित्र आहेत, पारितोषिक आपण त्यांच्यासाठी नक्कीच लगावूया. माझ्याकडून 200 जर एक षटकार आला तर. प्रयत्न केलाय, परंतु बघा इथे झेल मात्र हातामध्ये विसावला जातोय, आणि संदेश यांना मात्र या ठिकाणी पवेलियनच्या दिशेने माघारी धाडलं जात आहे. विकेट मिळतीये गोलंदाज विवेक आणि टीम कुसावडे संघाला. स्थिरावला गेलाय, फायटिंग टोटल तरी सेट झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु शेवटचा बॉल आहे, शेवट गोड होईल का हे पाहणं मैदानाच्या आतमध्ये आता महत्वाचं राहील. बॉलर तयार, शेवटचा बॉल, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न मिस झाल्यात, आणि जिथे बॅट आणि बॉलला टच न होता जर विकेट किपर यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल कॅरी केला तर तो तिथेच डॉट गणला जातो, आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा बॉल मात्र निर्धाव चेंडू गेलाय, आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं टीम अमरदीप धावली संघाच्या धावा धावपलकावरती झाल्यात, त्या म्हणजे 30 धावा आणि येणारे 18 चेंडू, आणि या ठिकाणी या जय भवानी कुसावडे बी संघासमोर 31 अर्थातच 31 धाव्यांचं आव्हान मात्र नक्कीच ठेवलं जाईल. 18 चेंडू 31 धावा, धावा आणि चेंडूंमध्ये 13चं अंतर आपल्याला पाहायला मिळेल. 2-3 मोठे फटके त्या अंतराला मात्र अगदी सहज कमी करताना पाहायला मिळतील, परंतु या धावा चेज होणार की डिफेंड होणार, कोण बाजी मारणार, कुठला संघ पुढील मॅचमध्ये टीम मोरिया 11 अकालपे संघाला भिडणार हे पाहणं महत्वाचं आहे. आपण काही क्षणांमध्ये भेटूया. 18 चेंडू 31 ची गरज, एक संधी डीजे यांना.
कुसावड़े टीम को, बी टीम को 31 रन का टारगेट दिया है यहाँ पे अमरजोत मायने की। जी हाँ बिल्कुल, यहाँ पे प्राइज लगाया गया है यहाँ पे अजय महाराजगे के लिए। वैष्णव सावंत की ओर से लगातार 3 छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम। जीजा जी है। तो चलिए 18 गेंदे 31 रनों की टारगेट यहाँ पे अभी जय भवानी कुसावड़े टीम को पार पड़ना पड़ेगा। तो चलिए मुकाबला स्टार्ट करते हैं। यहाँ पे वैभव गेंदबाजी के लिए आते हुए अमरदीप धवली टीम की ओर से स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास अजय का, लेकिन अच्छी फील्डिंग यहाँ पे अपने बॉलिंग में वैभव की ओर से देखने को मिली। 1 रन तो मिलता हुआ यहाँ पे। नक्कीच 10-12 पावलांचा स्टार्ट वैभव याचा। पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करत असताना वैभव पाहायला मिळणार आहे। 30 धावा रोखायच्या, आता 17 चेंडू आणि 30 धावांची गरज जय भवानी कुसावडे संघाला। स्ट्राईक एंडला बॅट्समन आशिष, नॉन स्ट्राईक एंडला अजय। हुक करण्याचा प्रयत्न आहे, तिथे फिल्डर तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद, डीजे ला संधी। नक्कीच जय भवानी कुसावडे संघाचा ABD तंबूमध्ये जाताना दिसतोय, एक मोठा हादरा लागताना दिसतोय जय भवानी कुसावडे संघाला। चांगली गोलंदाजी वैभवाची पाहायला मिळते जय अमरदीप धवली संघाकडून। आता मात्र आशिष याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज सनी, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन। एक चांगला चेंडू होता वैभव याचा, हुक करण्याचा प्रयत्न फसला आशिषचा आणि तंबूमध्ये जाताना दिसला। कुसावडे संघाचा सुरेश रैना, आमचे साथी समालोचक गणेशजी महाराज जे आम्हाला सांगतायत सुरेश रैना जय भवानी कुसावडे संघाचा फलंदाजीसाठी गेलाय। बघूया कशा प्रकारची फलंदाजी करताना दिसेल। सुंदर चेंडू तितक्याच सुंदररीतीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात तिथे। एक सुरक्षित धाव पूर्ण, 2 धावांवर धावफलक जाताना दिसतं। 31 धावांचा पाठलाग करत असताना जय भवानी कुसावडे संघ। हा नक्कीच 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलंय वैष्णव सावंत यांनी अजय महाराजगेसाठी। भाऊजी आणि मेवना असं कॉम्बिनेशन आहे दोघांचं, पैसे गेले तरी आपल्याच खिशात। सुंदर चेंडू ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता, तितक्यात चांगल्या त्याने खेळून काढला अजय आणि क्षेत्ररक्षक तैनात। 1 धाव मिळाली, एका धावेवर समाधान दोन्ही फलंदाजांना। 3 धावा धावफलकावर लागलेला असताना 31 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु त्यांच्या समोर गोलंदाजी होते वैभव साळके याची। चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी आवश्यकता या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयी होण्यासाठी गरज होती, त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते वैभव याच्याकडून। एका हातामध्ये दुखापत झालेली असताना देखील चांगली गोलंदाजी करतोय वैभव। सुंदर चेंडू त्रिफळाचीत होते बॅट्समन सुरेश रैना, जातोय तंबूमध्ये, सनी जातोय तंबूमध्ये। एक मोठा हादरा लागतोय कुसावडे संघाला, जी डीजे साठी संधी।
दर्शन सावंतने जर ही मॅच काढली तर खरोखर माझ्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच इथं लालच दिली जाते, परंतु या लालचचा प्रभाव नक्की कोणावर कितका पडणार आहे हे देखील पाहायचं आहे. कारण 5 चेंडू संपलेत आणि या 5 चेंडूंमध्ये 3 धावा गोळा झाल्यात. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 2000 रुपयांचं पारितोषिक लावले दर्शन सावंत याच्यासाठी. पैशांचा पाऊस पाहायला मिळतो या सामन्यामध्ये दोन्ही संघांसाठी. नक्कीच आत्ताच इथे वडोळगावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णूजी सावंत यांचं देखील इथं आगमन झालंय. मी त्यांचं मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक पटकवण्याच्या नादामध्ये दर्शन सावंत जातोय तंबूमध्ये. संधी की जर 500 रुपयांचं पारितोषिक वैभव चाळकेला मिळालंय. गुगल पे झालेत त्याच्या अकाउंटमध्ये. साहिल कीर्तन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलंय वैभव चाळकेला. आता मात्र दुसरा गडी बाद होतोय जयभवानी कुसावडे बी संघाचा. दर्शन जातोय तंबूमध्ये. त्याची जागा करण्यासाठी आलेला नवीन फलंदाज संकेत जाधव येतोय, संकेत कदम येतोय नवीन फलंदाज. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. आता मात्र अजयाला काहीशी कामगिरी करावी लागेल, कारण 12 चेंडू 28 धावांची गरज. चला सामना चालू करायचा. पंच अधिक वेळ घ्यायचा नाहीये. 12 चेंडू 28 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाज समीर येतोय दुसरं षटक टाकताना. शॉर्ट चेंडू पॅडवर आदळला. अपील मात्र केली जाते आणि या एका धावेच्या चोराच्या धावाच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी चूक झाली अजय महाराज याकडून. आणि आता मात्र मोठा हादरा म्हणावा लागेल जयभवानी कुसावडे बी संघाला. आणि आता कुठेतरी टेन्शन मध्ये येताना दिसत आहेत गणेशजी महाराजजी साहेब. नक्कीच लेकट चेंडू स्ट्रेट आउट केलाय क्षेत्ररक्षक तैनात. ऋषी चेंडू खाली येतोय आणि आता मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट जातोय. रोशन येतोय तंबूच्या आसऱ्याला. डीजेला संधी. टेन्शन कुठेतरी हास्यामध्ये बदलण्यात गणेश महाराज दिसतात हसताना थोडेसे, कारण बंधू स्वतः फलंदाजीसाठी जात आहेत. रवी महाराजे फलंदाजीसाठी येत आहेत. 10 चेंडू 28 धावांची गरज. नक्कीच दर्शन पहिल्याच चेंडू मागे गोल्डन डकचा शिकार झाला होता. तिथेच मात्र समीर चाळके ओव्हर हॅट्रिकवर आहे. फुलटॉस चेंडू कावकॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. छोटा चेतन ज्याला म्हटलं जातं, वैष्णव आम्हाला सांगतायत छोटा चेतन याच्याकडून चांगली फिल्डिंग. 1 धाव तर मिळते. 4 धाव फलकावर लागले जात आहेत. नाही नक्कीच चांगलं नाव आहे छोटा चेतन. जशी शरीरयष्टी तसंच नाव. चतुर चेतन, चतुर चालक चेतन. थोडासा विरोध झालाच पाहिजे. स्लोअर चेंडू पॅडवर आदळलाय. पंचांकडे अपील मागितली आहे, परंतु कॉन्फिडन्स कमी होता या अपीलमध्ये. निर्धाव चेंडू जातोय.
चांगली गोलंदाजी समीर याच्याकडून, जिथे VMP संघाविरुद्ध खेळत असताना चांगली गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र जय भवानी कुसावडे बी संघासमोर खेळताना दिसते. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 4 वरती. शॉर्ट चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंग मधून काहीसा करू शकला नाही, परंतु गोलंदाजी मात्र तितकीच प्रबळ ठरते आपल्या संघासाठी समीर याची. आता मात्र कुठेतरी दबाव संघामध्ये, पवेलियन मध्ये आणि समालोचन कक्षामध्ये असलेले गरजची मारक यांच्या चेहऱ्यामध्ये दिसते. लेकट चेंडू, क्षेत्ररक्षक चांगली कीपिंग मिळते या सिद्धूकडून. निर्धाव चेंडू जातोय, ओव्हर संपली आहे. मला वाटतं गोलंदाजाला अजून चेंडू टाकायचे आहेत. चांगली गोलंदाजी होते म्हणून अजून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. त्याला 2 षटकं संपतात, त्या 2 षटकांती धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 4 वरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. बॅट्समन चेंज झालेत, परंतु गोलंदाजाला मात्र कळलं नाही की आमची ओव्हर संपली. 4, 3 आणि 4, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. फुटबॉलचा स्कोर दिसतो इथे. 2 षटकांती 3 विकेट 4 धावा. गणेशजी महाराज साहेब हसतायत की 5 विकेट 4 धावा, सॉरी 5 विकेट गेलेत. अर्धी टीम तंबू मध्ये दाखल झाली आहे. नाही नको. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. संदेश येतोय गोलंदाजीसाठी. नक्कीच रवीसाठी हवेमध्ये चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता. सुमित याचा प्रयत्न चांगला होता, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. त्या 2 धावांनी धावफलक घालताना दिसत आहे. 6 वरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी रवी याच्याकडून पाहायला मिळते, परंतु मोठे फटके मारावे लागतील. कारण 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5 मोठे फटके आपल्या संघाला विजयी घोषित करून देऊ शकतो. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रवी मात्र हात वरती करून सांगतात वाईड आहे, परंतु निर्धाव चेंडू जातोय. चांगला फटका होता रवी याचा, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुमित याच्याकडून. रवी मात्र तंबूमध्ये जातोय. 6व्या गडाचं पतन होतंय. धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 6. जेवढ्या विकेट तेवढ्याच रन. मला वाटतं 31 धावांची गरज होती, परंतु या 31 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दबाव दिसतोय जय भवानी कुसावडे बी संघासमोर. कारण अजय याला या शेवटच्या ओव्हरमध्ये थांबण्याची गरज होती, परंतु 1 धाव कुठेतरी महागात पडली. गणेशजी नक्कीच काय विशाल, मत आहे तुमचं? मी सांगू शकतो की ही वैष्णवची खेळ होती की भाऊजीला 2000चं पारितोषिक लावलं. 3 षटकारामध्ये लालच दिली होती भाऊजीला. त्याला माहिती आहे भाऊजीला पैसे लावले की भाऊजी फक्त घराघर बॅट फिरवणार आहे, आणि ती खेळी त्यानं हे पैसे लावून भाऊजीचं काम काढलेलं आहे. नक्कीच एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अजय तंबूमध्ये परतला, आणि त्याच्यानंतर जी काही विकेट पडल्या जय भवानी कुसावडे बी संघाचा, कौतुक करेन गोलंदाजांचं जय अमरदीप धवली संघाचं. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे, कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली अमरदीप धवली संघाकडून. निर्धाव चेंडूंवर निर्धाव चेंडू जात आहेत. नक्कीच विशाल, ह्याचं श्रेय तुला जात आहे. कारण तू जेव्हा फलंदाजी केली होती धवली संघासमोर, त्यांच्या 3 ओव्हर मधले 16 बॉल तू खेळला होता आणि 7 धावा काढल्या होत्या. कुठेतरी आणि ते श्रेय झाल्यापासून त्यांची गोलंदाजी मात्र बहरले, आणि हे तू त्यांना जे प्रोत्साहन दिलंय, त्यांना पुटअप केलाय. नक्कीच तो संघ दुसऱ्या सामन्यानंतर जो कॉन्फिडन्स मिळाला अमरदीप धवली संघाला, तिथून मात्र एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. नक्कीच नक्कीच. चला सामन्याकडे वळूयात. सामना एकतर्फी पाहताना दिसतोय, जिथे अमरदीप धवली संघ हावी ठरताना दिसलाय. जय भवानी कुसावडे संघासमोर 6 विकेट जात आहेत. सुंदर चेंडू, तितक्या सुंदर रीतीने खेळून तर काढलाय हवामध्ये चेंडू. सिद्धू जातोय चेंडू मागे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. 1 धाव तर मिळाले. धावफलक 8 वरती 6 गडी बाद 8. औपचारिकता शिल्लक आहे इथे या सामन्यामध्ये.
पॅडवर चेंडू आदळला संकेत कदम यांच्या हेल्मेट पाठवायचंय. अशा तऱ्हेने दुसरं सत्र देखील संपतंय. विजय ठरतोय अमरदीप धवली संघ.